नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 जून 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीय आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग इंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:11 पासून ते 3:52 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 पासून ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:24 पासून ते 9:06 आणि यमगंड काळ सकाळी 10:47 पासून ते 12:29 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर त्रिकोण योग करणार आहे. मंगळाबरोबर केंद्र योग करणार आहे आणि नेपच्यून बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि व्ययातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. जे महत्त्वपूर्ण तुम्हाला कामं किंवा निर्णय घ्यायचे असतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात ते तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता. तिथले जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील ते टाळणं गरजेचं राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि तुमचा मूड खूपच उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी प्रत्यक्ष घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोक्यावर काढू शकतील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील, परंतु आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी छोट्या मोठ्या कारणावरून काही छोटे मोठे वाद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्याकडे शुभफलदायी राहील. आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन सुद्धा येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण डिसिजन मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध चांगले राहतील, दोघे
दोघांना तुम्ही बाहेर शेअरला वगैरे जाणं होऊ शकेल. याचप्रमाणे जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा आजच्या दिवशी संभवतात. याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सदृढ राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. फक्त थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी आहे. खास करून घरातल्या व्यक्तींमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात, त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आता आराम करणं पसंत कराल. मात्र थोडंसं मेंटल स्ट्रेस किंवा मानसिक तणावाखाली जाऊ शकाल. काळजी घ्या. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आणि पंचमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा केंद्र राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आणि चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आर्थिक संदर्भातले काही लाभ तुम्हाला आजच्या दिवशी होऊ शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. मात्र जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोटे मोठे काही वादविवाद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल, मूड अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल तर अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवत. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. घरातले जे व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवर वादविवाद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या वेळेस चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आणि द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडंफार फ्रस्ट्रेशन विषय कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्ष रूपात आजच्या दिवशी घेऊ नका. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. काही उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्याच्यामुळे तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 जून 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळव. धन्यवाद.